अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध, आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के 20 फुटी रुंदीचे रस्ते, संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा। पत्ता गजानन नगर, जुना कासेगाव रस्ता, गजानन महाराज मठालगत, पंढरपूर। संपर्क 878 815 1739 848 291 9999। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। 2019 मध्ये अकलूजकर मोहिते पाटील यांनी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा त्याग करीत भाजपचा झेंडा हाती घेतला। 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मोहिते पाटील बंधू भाजपात दाखल झाले। कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी भाजपने निधीचे आश्वासन दिल्यानंच मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी सोडली अशी चर्चाही मोहिते पाटील समर्थक त्यावेळी करताना दिसून आले। भाजपने कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेस पुढे निधी तर दिलाच, पण तत्पूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर पाठवलं, तर धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपने जिल्हा पातळीवरील मोठे पद देखील बहाल केलं। आमदार रणजितसिंह मोहिते पाटील अथवा धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात भाजपसाठी खिंड लढवण्यास जोमानं सुरुवात केली। मात्र याच दरम्यान माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाल्याचं वेळोवेळी दिसून येऊ लागलं आणि यातूनच धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीसाठी समर्थकांच्या माध्यमातून सोशल मीडियावर सोशल वॉर छेडला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली। टेंभुर्णी येथे आयोजित भाजप पक्ष निरीक्षकांच्या बैठकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपकडून माढा लोकसभेच्या उमेदवारीवर दावाही केला होता। मात्र पुढे भाजपने पहिल्याच यादीत रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघात गावभेट दौरे सुरू केले। या गावभेट दौऱ्यापूर्वी अगदी महिनाभर आधी भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना जनता तुतारीच्या मागे आहे आणि याची जाणीव झाली आणि त्यांनी पक्ष बदलत तुतारी हाती घेतली। पुढे धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी हाती घेत माढा लोकसभेच्या मैदानात उतरले, तर आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी माढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील परिवारातील रणजितसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या तुतारीकडून उमेदवारीची चर्चा मात्र समर्थक जोरदारपणे करताना दिसून आले। मात्र शरद पवार यांनी ऐनवेळी अभिजित पाटील यांना उमेदवारी देत कुणीही उमेदवार चालेल पण मोहिते पाटील नको अशी सुप्त भावना असलेल्या माढा तालुक्यातील जनतेला आणि माढा विधानसभा मतदारसंघात विशेषतः माढा तालुक्यातील पारंपरिक मोहिते पाटील विरोधकांच्या गुपचूप व्यक्त होणाऱ्या भावनांना न्याय दिला आहे अशी चर्चा होताना दिसून येते। आता लोकसभेला कमावले आणि विधानसभेला साहेबांनी गमावले अशीच भावना सोलापूर जिल्ह्यात व्यक्त होऊ लागली आहे। याचं कारणही तसंच आहे। लोकसभा निवडणुकीत प्रभावी भूमिका बजावणारे भगीरथ भालके यांना पाठबळ देत युवराज पाटील, गणेश पाटील आणि यांनी गुपचूपपणे कल्याणराव काळे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, तर स्वतः खासदार प्रणिती शिंदे या भगीरथ भालके हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असावेत यासाठी आग्रही असताना शरद पवार यांच्या पक्षाने अनिल सावंत यांना उमेदवारीचा एबी फॉर्म दिला। भगीरथ भालकेंनी लोकसभा निवडणुकीत केलेलं सहकार्य विसरत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पवार निष्ठा दाखवत तो अनिल सावंत यांना बहाल देखील केला। या निर्णयानंतर सर्वेकडे बोट दाखवण्याच्या या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनता काय चर्चा करत आहे याचा नव्याने सर्वे केला, तर लोक या निर्णयाची खिल्ली उडवत आहेत याची कदाचित त्यांना माहिती मिळेल। हीच परिस्थिती तिकडे मोहोळ मतदारसंघात देखील होत असून उच्च शिक्षित सिद्धी कदम यांना तुतारीकडून उमेदवारी जाहीर होते। पुढे मी एकनाथ शिंदेंचा कट्टर समर्थक आहे असं सांगणारे, त्यांच्या वाढदिवसाला केवळ लाखोंच्या बक्षिसाची लयलूट करणारे राजू खरे यांना सिद्धी कदम यांची उमेदवारी काढून दिली जाते। यातून होत असलेले
अर्थपूर्ण घडामोडींची चर्चा याची माहिती घेण्यासाठी स्वतः शरद पवार यांनी सर्वे करण्याचे आदेश आपल्या एजन्सीला द्यावेत अशीच भावना व्यक्त होत आहे. तर तिकडे माढा विधानसभा मतदारसंघात मागील काही वर्षात मोहिते पाटील समर्थक बनलेले शिवाजी कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तो काढून घेण्यासाठी शरद पवार हे मोहिते पाटील यांच्या माध्यमातून यशस्वी होणार का, हेही पुढील 2 दिवसात स्पष्ट होणार आहे. तर तिकडे सांगोला मतदारसंघात मोहिते पाटील यांच्यासमोर धर्मसंकट ओढवलं असून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील आणि स्वर्गीय माजी आमदार गणपतरावजी देशमुख यांच्यातील अघोषित युती सर्वश्रुत होती. पुढे लोकसभा निवडणुकीत जशी बाबासाहेब देशमुख यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठबळ दिलं होतं, तसंच कट्टर उद्धव ठाकरे निष्ठ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी देखील अहोरात्र परिश्रम घेतले होते. आता त्या मतदारसंघात दीपक साळुंखे यांनी ठाकरे गटात प्रवेश करीत उमेदवारी मिळवली आहे. तर शेकापचे बाबासाहेब देशमुख प्रसंगी महाविकास आघाडीतून बाहेर पडत शेकापच्या माध्यमातून मैदानात उतरत आहेत. त्यामुळे मोहिते पाटील समर्थक कुणाला पाठबळ देणार याची मोठी उत्सुकता सांगोला तालुक्यातील ठाकरे गट आणि शेकाप समर्थक यांना लागून राहिली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना विठ्ठल परिवारातील भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील समर्थकांनी मोलाची साथ दिली होती. तर युवराज पाटील, गणेश पाटील हे भगीरथ भालकेंसाठी शरद पवार यांच्याकडे आग्रह धरीत होते. मात्र आता अनिल सावंत यांना तुतारीच्या एबी फॉर्म मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. आता पक्षनिष्ठा सांभाळत धैर्यशील मोहिते पाटील यांना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात तुतारीचे उमेदवार अनिल सावंत यांचा प्रचार करावा लागणार की आघाडीतील तिढा सुटत भालके सावंत यांच्यापैकी कोण माघार घेत वाट सरळ करणार याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे. भगीरथ भालके यांनी मागील पोटनिवडणुकीत समोर दोन्ही शक्ती एकत्र आला असतानाही जोरदार झुंज दिली होती. मात्र त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला होता. परंतु भालके या नावाचे वलय टिकून ठेवण्यात ते अजूनही यशस्वी ठरले आहेत. असे असताना शरद पवार हे अनिल सावंत यांच्यासारख्या तुलनेने नवख्या उमेदवारास स्वतंत्र मैदानात उतरवत 2014च्या प्रयोगाची पुन्हा उजळणी करणार आहेत आणि 2014ला मिळालेल्या 3,500 मतांमुळे या मतदारसंघात पक्ष नाही तर गट प्रबळ आहेत याचीच अनुभूती घेणार आहेत अशी चर्चा आता होऊ लागली आहे.